नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांना पेन्शन योजना मिळणार आहे, या योजनेमध्ये कोणत्या कामगारांना किती पेन्शन मिळणार आहे आणि 12,000 रुपये पेन्शन कोणत्या कामगारांना मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी अर्ज कसा भरायचा, त्यासाठी पात्रता काय आहे, नियम आणि अटी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चला तर मग व्हिडिओ पाहू। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजना सविस्तर कार्यपद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत। SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे, निवृत्ती वेतन मिळणार आहे पेन्शन, त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती उद्योग ऊर्जा आणि कामगार व खाणकर्म विभाग आणि 19 जून 2025 रोजी काढलेला GR आपण पाहणार आहोत। बघा, निवृत्ती वेतन संदर्भात महाराष्ट्र शासनाचे काही जे GR आहेत त्याचे संदर्भ क्रमांक संदर्भात इथे दिलेले आहेत। म्हणजे हा पूर्वीचाच आहे, पण यामध्ये काही बदल केला असेल किंवा काय बदल, कोणत्या कामगारांना किती पेन्शन मिळणार, त्यासाठी नियम आणि अटी काय आहेत या व्हिडिओमध्ये सविस्तर दिले आहे। बघा, प्रस्तावना काय दिली आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियम व सेवा शर्ती अधिनियम 1966च्या कलम 22(ब) मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद महाराष्ट्र शासनाची आहे। हा पूर्वीच आहे आणि त्याबद्दल हा GR काय म्हणतो, यामध्ये कशी पद्धतीने SOP आहे याबद्दल माहिती देण्यात आली। बघा, शासन निर्णय काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती SOP पुढील प्रमाणे लागू करण्यात येत आहे। बघा, काय पात्रता आहे या, बघा निवृत्ती वेतन योजनेची पात्रता काय आहे आपण पाहू। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत व त्यातच मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील। हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे, आपण तो काळजीपूर्वक पहा। बांधकाम कामगार म्हणून त्यांनी सलग 10 वर्ष मंडळाकडे नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे आणि नोंदणी असून चालणार नाही फक्त, तर वयाची 60 वर्षसुद्धा पूर्ण झालेली पाहिजेत। त्याचबरोबर पती पत्नी म्हणून दोघांचीही जर नोंदणी मंडळाकडे असेल आणि त्या दोघांचीही जर वयाची 60 वर्ष पूर्ण झाली असतील तर ते दोघेही स्वतंत्रपणे त्या पेन्शनसाठी पात्र राहतील। दुसरं, पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील। तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। म्हणजे पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाची नोंदणी असेल आणि त्यांचा मृत्यू झाला असेल तर नोंदणी नसलेल्या त्याच्या पती किंवा पत्नीस या योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु जर पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत असतील आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असेल तर सदर योजनेस दुसऱ्याला पत्नीला किंवा पत्नीची पतीला पेन्शन मिळणार नाही। त्यांची स्वतंत्र पेन्शन असेल तर त्यांना दुसरी पेन्शन या योजनेअंतर्गत लागू होणार नाही। तिसरा नियम, केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948 व कर्मचाऱ्याच्या प्रदत्त निधी व विविध तरतुदी कायदा 1952, द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिस्क्युलस प्रिव्हिजन ॲक्ट 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत। बघा, गव्हर्नमेंटच्या जे एम्प्लॉईज ॲक्टनुसार ज्यांना पेन्शन मिळते किंवा
प्रॉव्हिडंट फंडाअंतर्गत ज्यांना पेन्शन मिळते असे कामगार या योजनेतून पात्र राहणार नाहीत. निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर. आता बघा, यासाठी कोणत्या कामगारांना किती पेन्शन मिळणार, निवृत्ती वेतन मिळणार, हे याकडं दाखवलं आहे. बघा, मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष जर 10 असतील तर त्यांना 50% पेन्शन म्हणजे 6,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत. मंडळाकडं जर 15 वर्ष नोंदणी असेल तर 75% म्हणजे 9,000 रुपये वेतन मिळणार आहे. तर मंडळाकडे 20 वर्ष नोंदणी असेल तर 100% पेन्शन म्हणजे 12,000 रुपये मिळणार आहेत. बघा, मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी शर्तीमध्ये बदल करणे याचा पूर्ण अधिकार मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेतला जाईल. निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धत काय? सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदणीत बांधकाम कामगारांनी www.mahacboc.in या मंडळ अधिकृत स्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य प्राप्त करून घ्यावा. म्हणजे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो अर्ज डाउनलोड करायचा आहे. जर तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तो अर्ज देण्यात येईल. आपण तो फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तो भरून द्यावा. अर्जाचा नमुना प्रपत्र अप्रमाणे दिला आहे. बघा, पुन्हा काय करायचं, सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे WFC प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. बघा, निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडायची आहेत. काय कागदपत्र जोडायची? पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड साक्षांकित प्रत, 2 जन्मतारखेचा पुरावा, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा साक्षांकित प्रत, 3 बँक खाते पासबुक साक्षांकित प्रत. त्यानंतर संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र प्रपत्र ब सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यते सादर करावा. एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे. मंडळ स्तरावर सचिव अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल. निवृत्ती वेतन प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक आणि संबंधित बांधकाम कामगारांच्या निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्षगणना धरण्यात येईल. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगारास त्यांच्या हयातीचा दाखला पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड, मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा अधिकारी यांच्याकडे ते दाखल करायचं आहे. बघा, अशा पद्धतीनं ही गोष्ट म्हणजे ही पेन्शन आहे ही यांना मिळणार आहे. याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदर मान्यतेअंती प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात DBT इन कॅश प्रकरणाने निवृत्ती वेतन जमा करण्यासाठी बँकेत पाठवण्यात येईल. म्हणजे ज्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे अशा बँक खात्यात तुम्हाला दर 10 तारखेपर्यंत हे पेन्शन मिळणार आहे. बघा, मंडळ मुख्यालय स्तरावरील निवृत्ती वेतन समन्वय कक्ष बघा हे कोण आहेत, त्यांचे अधिकारी, या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. अशा प्रकारे बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठीचा अर्जसुद्धा प्रपत्र अ मध्ये दिला आहे. तुम्ही तो सुद्धा डाउनलोड करून त्याची झेरॉक्स काढून पूर्ण फॉर्म भरू शकता. यामध्ये काय दिले बघा, बांधकाम कामगाराचं नाव, बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्मदिनांक, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक, प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण आणि नोंदणीचा कालावधी. अशा प्रकारे सविस्तर, त्यानंतर बँकेचा तपशील, कर्मचाऱ्याचा विमा, ह्या सगळ्या संपूर्ण माहिती हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. आणि आता बघा, त्यानंतर अधिकाऱ्यांना तुमची शिफारस करणारा प्रपत्र ब सुद्धा अधिकाऱ्यानं त्याच्यासोबत जोडायचं आहे आणि ते तुम्हाला दाखल त्याचबरोबर वर्षनिहाय नोंदणी, तुमची कोणत्या वर्षी कोणत्या जिल्ह्यात नोंदणी झाली हे प्रमाणपत्रसुद्धा यामध्ये दिलेलं आहे. हे सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरून तुम्हाला
तो सादर करायचा आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्याची शिफारस तुमच्या नावे प्राप्त झाल्यावर तुम्ही या निवृत्ती वेतनास पात्र राहणार आहात. जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंटसुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.